काय तिकडे पाणी मग केवढं आहे. आता जर मी इथं हॉर्न वाजवला तर सगळे डचकतात कारण की या गाडीचा हॉर्न मोठा आहे. आम्ही चाललो कल्याणला रबडी खायला. कल्याण वेस्टला रबडी खायला. डोळे मिटले लगेच. रबडी, काजू, बदाम, परत आईस्क्रीमचे 2 स्कूप आहेत. काही गर्दी बघा ना, फक्त पान शॉप आहे ना. बाबा हे पान आहे का पानो आहे. वंडरफुल. काय पान ज्यूस काहीच बघा. विवेक वैतागला पान खाऊन, तोंड दुखायला लागले जबडा. आता वाजलेत 11 आणि अजून ट्रॅफिक बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर काय आत्ता ब्लॉगची सुरुवात झाली आहे. आता वाजलेत 5:30 आणि ॲक्च्युली सकाळीच करणार होतो, पण आज मी जाणार होतो बाहेर स्विमिंगला. पण या निखिलच्या नादात मला जाता आलं नाही. तर निखिल आणि मी जाणार होतो 4:30ला स्टीम घ्यायला. तसंच आम्ही जाणार होतो स्विमिंगला, पण काय ते जमलं नाही. निखिल बाहेर गेला, मग आम्ही ते कॅन्सल केलं. मग आता उद्या परवा जायचं. मग आता मी चाललो आहे गाडीत पेट्रोल टाकायला. आणि कालचा जो प्रँक झाला गाईस, तो अर्धा सक्सेसफुल झाला आणि अर्धा अनसक्सेसफुल झाला. कारण की ते लोकांना कळालं, ते रिचानी जेव्हा पॅकेट दाबलं ना, तेव्हा त्याच्यातनं ते क्रीम बाहेर आल्या, म्हणजे टूथपेस्ट बाहेर आलं. त्या नादात सगळ्यांना कळालं की बाबा ह्याच्यात हे त्याच्यात कोलगेट आहे. तर त्यामुळे जरा फेल झाला. पण काय नाही, पुढच्या वेळी अजून भारी प्रँक करू. आता चाललो आहे गाडीत पेट्रोल टाकायला मानपाड्याला. आता जाऊयात फटाफट. भाई मोठं ब्लॉगिंग करायला असं आहे की तर हेल्मेटला कॅमेरा पाहिजे, नाहीतर फोनच लावून फिरीन भाई. फक्त ते स्टँड पाहिजे त्याचा. नाकी ड्रायव्हिंग असं वन हँड तर करणार नाही मी कुठं बाहेर गेलो तर. त्यामुळे हेल्मेटला असं काहीतरी लावायचं आणि त्याच्याने फिरत बसायचं मस्तपैकी. काय आता झालं एक लफडा. मी उभा तर राहिलो, पण मी आल्यावर हॉर्न नाही वाजवला. आणि आत्ता जर मी इथं हॉर्न वाजवला तर सगळे डचकतात कारण की या गाडीचा हॉर्न मोठा आहे. मी आलो, गपचूप गाडी लावली आणि उभा राहिलो. हॉर्न वाजवायचं विसरलो. सगळं सामान वगैरे घेऊन घरी आलो आहे. आणि आईने तर काय घेतलंच नाही, बाजारात उगाच गेली होती. तर संध्याकाळी जाणार आहे बाहेर. ॲक्च्युली मला माईक पाहिजे, तो जो इथं लावतात ना आपण माईक व्हिडिओ शूट करताना, तो माईक पाहिजे. कारण की मला एक, तुम्हाला जसं मी आधीच्या एक ब्लॉगमध्ये बोलवलं, मला एक व्हिडिओ शूट करायची आहे महाराजांच्या ह्याच्यावरती. तर त्यासाठी मला एक माईक पाहिजे होता. तर आता मी सूर्यदादाला फोन केला तर तो बोलला की संध्याकाळी 9 वाजता फोन कर, कोणाकडे असेल त्या गावातल्या पोरांमध्ये तर सांगेल. तर संध्याकाळी जाऊयात, माईक वगैरे घेऊयात आणि व्हिडिओ शूट करायची आहे. तर चला थोडं आता जाऊया घरी. मी चाललेलो केसा कापायला. निखिल तर भाई आत्ता आला आहे म्हणून ओम्याला घेऊन आलो आहे. ओम्याचा हात असा धरला आहे कुठं पळू नको जायला म्हणून. गाईस फायनली घरी आलेलो आहे आणि आता वाजले 9:30 आणि मी चाललो आहे बाहेर. तर काय आता आम्ही चाललो कल्याणला रबडी खायला. विवेक रघुनाथ पवार याच्याकडनं पार्टी आम्हाला आज. तर बघ भाई तू रेंज रोवरला ठोकशील. गावातली ती म्हैस विकावी लागेल आपल्याला. तर गाईज आम्ही आलेलो आहे फायनली इथं कल्याण वेस्टला रबडी खायला. मी, विवेक आणि मंगेश दादा. फायनली आपली रबडी आलेली आहे. खा रे, बघ कशी आहे. कशी आहे, छान आहे का? डोळे मिटले लगेच. काय ह्यानी बघा काय काय टाकलंय. रबडी, काजू, बदाम, परत आईस्क्रीमचे 2 स्कूप आहेत. वाव, छान आहे भाई.
2 आईस्क्रीम आहेत वेगवेगळ्या, एक स्ट्रॉबेरी आणि एक व्हॅनिला. गाईज बाहेरच्या बाहेर कप घेऊन जरी गेलो ना तरी याला कळायचं नाही बघा. आतमध्ये व्यस्त आहे तो पण बाहेरचा एक पण माणूस नाही आहे. खाना पटकन, खाण्यात पण ढिला आहे तू. बोल. आणि इकडं नाही विचारतोय मी आणि हे 100 रुपयाला आहे. हा मग फरक तर आहे ना. काय तर काय आता आमचं खाऊन झालंय आणि आम्ही निघालोय रिटर्न. इथं आलतो आईस्क्रीम खायला, एकदम मस्त होती आईस्क्रीम. ओके का? आता आम्ही आलोय भाऊचा पान खायला. इकडे नाही, इकडे चहाचं आहे ते. गर्दी बाई गर्दी. काय गर्दी बघा ना, फक्त पान शॉप आहे यांचा आणि गर्दी बघा केवढी. रेडीमेड पान बघा केवढं आहे. मी तेच सांगतो तुला, मग मी नाही म्हणतो. साधं पण घेतलं ना. हां तो साधा आहे. 30 सुपारी टाकली हो एवढं 5 किलो. आता बोलला तर आहे 31 सुपारी. तर काय माहिती पॅक केलेलं त्यांनी. सुरताला घ्यायचा का एक? सुरताला तिथं काय एकट्यात काय सुरू होता? घरी जाताना खाईल. बाबा हे पान आहे का पानो आहे? दाखव ना रे ब्लॉग मध्ये. व्हिडिओ चालू नाही वाटतं. वंडरफुल. कसे असं का असं कसा खायचा? असं का असं? असं वाटतं केक खातो मी. काय पानची साईज बघा किती नाही भेटत आहे. भारी दिसला मोठा. नाही 35ला असं ते 20ला असं. दात दुखायला लागला. काय विवेकचं तोंड बघा. अक्षरशः पहिल्यांदा पान खाऊन थकलोय मी. हुप्पा हुय्या. विवेक वैतागला पान खाऊन. तोंड दुखायला लागले जबडा. हे बाजू दुखायला लागले पान चावून 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 चावून. गोड गोड गोड. पोट भरला पानाने माझा. पोट भरला. पोट भरून खायचं असेल तर इकडे या. 30 रुपयामध्ये खाऊन होऊन जाईल तुमचं. तू चालवतोय? पाणी पी. आता वाजलेत 11 आणि अजून ट्रॅफिक बघा. कल्याणची ट्रॅफिक बघा. 11 वाजता पण एवढी रात्रीची ट्रॅफिक होती म्हणजे काय बोलायचं माणसं. तर गाईज फायनली घरी आलेलो आहे आणि रबडी जी खाल्ली ना ते काय झालं, पहिले चांगलं लागलं. नंतर रबडी आणि आईस्क्रीम जेव्हा मिक्स झाली ना तर मग ते वेगळं टेस्ट यायला लागलं जरा. म्हणजे कळत नव्हतं म्हणजे प्रॉपरली ती टेस्ट वगैरे फिलिंग वगैरे येत नव्हती खाण्यात. त्याच्या मजा येत नव्हती. पण स्टार्टिंगला छान लागली. तर आता आणि भाई तो पान एवढा मोठा पान ना, मी 4 घास लागले मला पान खायला आणि विवेकला 6 घास लागले खायला. जबडा दुखायला लागल्या मारण्याचा खाऊन खाऊन चावून चावून. गोड 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 गोड.
आणि फक्त 35 रुपयाला पान. समजा जर का घरात काय फंक्शन असेल, म्हणजे घरात 6 जण असतील किंवा 4 जण असतील, जेवण झालं, पान खायचं आहे, एक पान घेऊन ये तिकडनं, सगळ्यांना अर्धा द्या, संपला विषय. तर चला, आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. गुड नाईट.